चला ओके. कोरावले संघाचा 12वा प्रतिनिधी देखील आमच्या सोबत जॉईन झाला आणि त्याचं सुद्धा करूया वेलकम सरचे स्वागत. तर सलामीची जोडी आपण पाहतोय, रोशनला पाहतोय ऑन स्ट्राईकला, सागर गोलंदाजी ट्रॅकवर पहिलाच बॉल आणि नक्कीच पहिलाच बॉल थोडा वाईट बॉल. संघाचं श्रीगणेशा खातं खोलतंय वाईट या बॉलने आणि नक्कीच एक धाव स्कोर कार्डवर अंकित होताना आपण पाहतोय. ऑन साईडला इथे फटका सजवलाय, पाहूया विशेफ मध्ये फटका. गॅप सिलेक्शन केलाय, क्षेत्ररक्षक धावतोय बॉलच्या मागे आणि अखेरीस मिड विकेटला बॉल अडवला गेला. 3 क्षेत्ररक्षक बॉलच्या मागे धावत होते आणि अखेरीस शेवटच्या मोमेंटला इथे मात्र यश इथे संपादन झालं आणि तोपर्यंत नक्कीच विचार केला तर हॅलो 2 धावा इथे कंप्लीट होताना आपण पाहिल्या. इथे खरं तर थोडीशी इथे लगेच एक वाईट बॉल जो मात्र आपण पाहतोय सध्याच्या घडीला. खरं तर या मॅच मध्ये इथे विचार केला गोलंदाज सागर याचं तर नक्कीच पहिल्या बॉलवर एक वाईट बॉल, त्यानंतर एक दुहेरी धाव, त्यानंतर पुन्हा एकदा वाईट बॉल. सागर पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर इथे सज्ज असेल. रोशन आणि मनोज ही जोडी आपण पाहतोय सध्याच्या घडीला बॅटिंग करणारी टीम म्हणजेच यंगस्टार्स नांदेड या संघाची. इथे पाहावं लागेल सागर पुन्हा एकदा. सागरचा हा बॉल धीम्या गतीचा होता, आडवा बॅटने फ्लाय केलाय आणि बॉल गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर, स्क्वेअर ऑफ द विकेटला पार करत हा येतोय ब्रँडेड चौकार. रोशनच्या बॅटमधून हा चौकार आला आणि चौकाराने धावसंख्येचा विचार केला तर नक्कीच धावसंख्या आपण 8 या आकड्यावर पाहतोय. सागर गोलंदाजी ट्रॅकवर आलाय, त्याच्या विरुद्ध आक्रमण जो मात्र पाहायला मिळतोय रोशनचा. इथे पाहूया लॉफ्ट केलाय डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्रीकडे आणि कोणताही क्षेत्ररक्षक नाहीये. चांगला एक गॅप सिलेक्शन केला आणि बॉल गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर. आलाय लागोपाठचा दुसरा चौकार. या चौकाराने धावसंख्या आपण 12 या आकड्यावर पाहतोय सध्याच्या घडीला चांगली, जी मात्र एका अर्थाने विचार केला तर नक्की सागर या गोलंदाजावर आक्रमण जी मात्र होताना आपण रोशनला पाहतोय. रोशनचा हा बॉल पुन्हा एकदा अक्रॉस द लाईन आउट बॅटने प्रहार केला आणि लागोपाठचा तिसरा चौकार जो मात्र रोशनच्या बॅटमधनं पाहतोय. आणि नक्कीच आता मात्र थोडीशी चिंतेची बाब जी मात्र बनले सागर या गोलंदाजाकडे, कारण की रोशनचा विचार केला तर नक्कीच चांगली फटकेबाजी त्याच्या बॅटमधनं आपण सध्याच्या घडीला पाहतोय आणि प्रत्येक बॉलवर जे मात्र सागरच्या अटॅक करतोय बॅटर रोशन. पुन्हा एकदा थोडासा बॉलिंग मध्ये चेंजेस करताना सागरला पाहतोय. व्हाईट बॉल आणि नक्कीच व्हाईट बॉलच्या स्वरूपात एक धाव अंकित होताना पाहतोय आणि एका धावेच्या मदतीने धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या आपण पाहतोय 17 या आकड्यावर. चांगली बॅटिंग जी मात्र रोशन याच्या माध्यमातून आपण सध्याच्या घडीला पाहतोय. ओहो इथे लेंथ आणि लाईन अजूनही मात्र मिळत नाहीये. सातत्याने थोडीशी ते नक्कीच प्रयत्न करतायत, प्रयत्नांना देखील इथे यश येत नाहीये सागर या गोलंदाजाला, कारण की टप्पा मिळत नाहीये. शोध मोहीम इथे सुरू आहे, विकेट घेण्याचे प्रयत्न करतोय आणि विकेट सुद्धा मिळत नाहीये आणि इथे टप्पा देखील मिळत नाहीये. यावेळेस थोडासा बॅकफुटवर आपण पाहतोय गोलंदाज सागरला आणि आतापर्यंत 18 धावा खर्च करताना या ओव्हर मध्ये आपण पाहतोय सागर या गोलंदाजाला. ओहो बॅटची कडा पाहूया यष्टी रक्षक आणि थोडीशी चूक झाली. थोडा झेल कठीण होता पण झेल घेणं खूप महत्वाचं होतं, कारण की ज्या बॅटरच्या अजून एका बॉलचा खेळ बाकी असेल मात्र सागर या गोलंदाजाचा थोडीसा विकेट किपर कडनं थोडी चूक झाली
ती मात्र नक्कीच विकेट येऊ शकली असती. इथे पाहूया हेलिकॉप्टर मिनी हेलिकॉप्टर उडवलाय आणि टी बॉलच्या खाली येतोय आणि कोणतीही चूक करत नाहीये. फार मोठी विकेट जी मात्र लागलं बॅटिंगना टीम म्हणजेच यंग स्टार्स नांदेनी या संघाला लागतोय पहिला धक्का. एका ओव्हरचा खेळ समाप्त झाला. शेवटच्या बॉलवर नक्कीच आपली विकेट इथे गमवताना पण पाहिली. चांगला एक झेल मात्र कलेक्ट केला टीडीने आणि शोधून जो मात्र नक्कीच टीडीच्या हातामध्ये इथे बॉल खेचला होता बॅटर मनोजने. आणि पाहावं गेलं तर सध्याच्या घडीला निखिल न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल होताना आपण पाहतोय. सागरच्या विरोधात आक्रमकता जी मात्र पाहायला मिळाली त्यानंतर कमबॅक या मॅच मध्ये करावा लागेल आणि क्रमांक 2चं षटक जे मात्र हातामध्ये सोपवलंय गोलंदाज प्रकाश या गोलंदाजाच्या हातामध्ये. प्रकाशचा पहिलाच बॉल स्विजिट करण्याचा प्रयत्न ते केला होता. स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये बॉल अडवलं गेलं आणि नक्कीच हा डॉट बॉल आपण पाहतोय. प्रकाश गोलंदाजी ट्रॅकवर आलाय आणि ज्या पद्धतीने जी चूक मात्र सागरने केली आणि त्या पद्धतीची सुधारणा करण्यासाठी इथे मात्र कमबॅक महत्वाचं राहील या मॅच मध्ये आणि त्या पद्धतीचं कमबॅक करण्यासाठी गोलंदाजीचा अटॅक जो मात्र प्रकाश करतोय. फुल टॉस बॉल इथे पाहूया. फटका फसला शोधून नक्कीच बॉलला फटका सजवला होता आणि नक्कीच क्षेत्ररक्षक थोडासा इथे फ्लंबर होताना आपण पाहिलं. मिस फील्ड जी मात्र पाहायला मिळाली. जर झेलवर नजर जर ठेवली असती तर नक्कीच हा झेल इथे कलेक्ट झाला असता यात काही शंका नाही आहे. पुन्हा एकदा मिस फील्ड जी मात्र पाहायला मिळाली. 2 धावा टीमच्या स्कोर कार्ड मध्ये ऍड होताना आपण पाहतोय आणि धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या आपण पाहतोय 18-21 या आकड्यावर. प्रकाश गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय. हो इथे पाहूया लोअर फुल टॉस बॉल होता. फक्त दिशा देण्याचा प्रयत्न इथे केला होता. विकेट किपरने आपले काम केलंय. जेवढं काम गोलंदाजाने केले त्याच ताकदीने काम विकेट किपरने देखील केलं आणि विचार केला तर हा डॉट बॉल आपण पाहतोय. मनोज ऑन स्ट्राईकला आपण पाहतोय. त्याच्या बॅटमधनं एक चौकार देखील आपण पाहिलाय आणि त्याच्या सोबतीला आपण निखिलला पाहतोय. प्रकाश गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय. इथे पाहूया सफळ होऊन खेळलाय. टायमिंग स्ट्रोक उंची जास्त अंतर कमी आणि टिपेल का झेल आणि नो डाऊट टिपलाय झेल आणि संपलाय. बॅटर मनोजचा खेळ. विकेट लागते दुसरी मैदानामध्ये. बॅटिंग टीम न्यू यंग स्टार नांदेनी या संघाला. धक्का दुसरा जो मात्र लागला बॅटिंग टीमला म्हणजेच यंगस्टार या नांदेनी या संघाला आणि ज्या प्रथमतः ओव्हर करताना सागर त्याला मात्र अपयश आलं. त्यानंतर प्रकाश नावाचा गोलंदाज मैदानामध्ये दाखल झाला आणि त्याच्यावर जिम्मेदारी सोपवली आणि ती जिम्मेदारी या मॅच मध्ये या इनिंग मध्ये चोखरित्या पार पाडताना आपण प्रकाश या गोलंदाजाची पाहतोय. विकेट जी मात्र आपल्या अकाउंटमध्ये कॅरी केली. पहिल्या बॉलचा विचार केला तर एक डॉट बॉल त्यानंतर डबल त्यानंतर डॉट बॉल त्यानंतर विकेट. चांगली बॉलिंग. हो इथे पाहू स्ट्रेट बॅटने डाऊन द ग्राउंड शॉट खेळलाय. पाहूया क्षेत्ररक्षक लोंगॉपला येतोय आणि चांगला तिथे मात्र बॉल पकडला गेला अडवला गेला आणि अशा पद्धतीने एक सिंगल आणि एका सिंगलच्या मदतीने टीमच्या स्कोर कार्डवर आपण धावा पाहतोय. त्या मात्र 22 या आकड्यावर. प्रकाश हो इथे पाहावं लागेल आणि बॅटची कडा आणि शॉर्ट फाईन लेगचा क्षेत्ररक्षक कोणतीही चूक करत नाहीये. आणखीन एक टिफलाय झेल आणि संपलाय. बॅटर
निकेतनचा खेळ आपण पाहतोय संपुष्टात येते. त्याची खेळी धक्का क्रमांक जो मात्र दुसरा बसतोय बॅटिंग येणार टीम म्हणजेच यंगस्टार्स नांदेनी या संघाला. आता सध्याच्या घडीला विचार केला तर पहिल्या ओव्हरमध्ये मात्र नक्कीच अडचण जी निर्माण झाली होती सागरच्या गोलंदाजीवर, त्यानंतर कमबॅक या मॅच मध्ये करून देताना आपल्या संघाला तो मात्र प्रकाश नावाचा गोलंदाज गुड बॉलिंग आपल्या संघासाठी करताना, आणि या संघासाठी नक्कीच आवश्यकता होती गोलंदाजी करण्याची, आणि नक्कीच ती गोलंदाजी करताना आपल्याला प्रकाशच्या माध्यमातून पाहिली. आता आपला नक्कीच विचार केला तर आमचे परम मित्र म्हणजे मोहन हा गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय. कोरावळे संघासाठी खेळताना आपण पाहतोय आपल्या गावासाठी आज मैदानामध्ये दाखल झालाय, आणि त्या पद्धतीची कामगिरी आपल्या संघासाठी आपल्या गावासाठी करेल का गोलंदाज मोहनला आपण पाहतोय. सातत्याने चांगला खेळ करत असतो टेनिस क्रिकेट मध्ये, आज देखील पुन्हा एकदा या पाटगावकर चषकामध्ये दाखल झालेत आणि त्या पद्धतीचा खेळ या मॅच मध्ये देखील करताना आपण पाहतोय. 2 ओव्हरचा खेळ समाप्त. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या आपण पाहतोय क्रमांक 3चं षटक मार्गस्थ असेल. मोहन गोलंदाजी ट्रॅकवर आलाय. मोहनचा पहिलाच बॉल, आणि नक्कीच इथे लाईन चेक करावी लागेल, आणि चांगल्या पद्धतीने हा बॉल टाकण्यामध्ये यश इथे संपादन केलंय. टप्पा पडला त्यानंतर इनस्विंग जो मात्र पाहायला मिळाला. बोट फिरवण्यामध्ये माहीर असलेला गोलंदाज मोहनला आपण पाहतोय. इथे पाहावं लागेल या मॅच मध्ये कमबॅक जो मात्र आपल्या संघासाठी करताना मोहनला आपण पाहतोय. ओहो, इथे पुन्हा एकदा आडवा बॅटने प्रहार केला. क्षेत्ररक्षक आहे तिथे, आणि नक्कीच शॉर्ट फाईन लेगला चांगलं क्षेत्ररक्षण जे मात्र पाहायला मिळालं, आणि तब्बल एक धाव मात्र नक्कीच रोखू शकले नाहीत. सिंगल जे मात्र कन्वर्ट होते टीमच्या खात्यामध्ये. अशा पद्धतीने मोहन गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल या मॅच मध्ये. पहिला बॉल डॉट, त्यानंतर एक धाव खर्च करताना आपण पाहतोय गोलंदाज मोहनला. चांगला एक रनअप घेताना देखील आपण पाहतोय. भरपूर पावलांचा रनअप. ओहो, इथे आडवा बॅटने प्रहार केलाय, आणि पाहावं लागेल स्क्वेअर लेगला 2 क्षेत्ररक्षक होते त्यांच्या मधून बॉल होते ट्रॅव्हल. हा आलाय चौकार. दोन डॉट बॉल नंतर आलेला हा चौकार आपण पाहतोय. मोहन गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय. इथे पाहतोय लोअर फुलटस बॉल होता, फक्त दिशा दिली बॉलला. क्षेत्ररक्षक आहे शॉर्ट पॉइंटला, त्याच्याकडनं थोडी चूक झाली. त्यानंतर सिंगलचं डबल डिजिट मध्ये कन्वर्ट झालं, आणि नक्कीच 2 धावा ज्या मात्र कंप्लीट होताना आपण पाहिल्या, आणि 2 धाव्यांच्या मदतीने धावसंख्येचा विचार केला तर आपण धावसंख्या पाहतोय 27 या आकड्यावर. 27 धावा टीमच्या स्कोर कार्डवर आपण पाहतोय. बॅटिंग टीम जर नक्कीच थोडा विचार करत असेल, कारण की पहिल्या ओव्हर मध्ये तर इतक्या धावा येऊ शकतात. त्यानंतर दुसऱ्या ओव्हरचा विचार केला, त्यानंतर तिसऱ्या ओव्हरचा विचार केला तर पुन्हा एकदा बॅकफुटवर जो मात्र संघ दिसतोय आपल्याला बॅटिंग संघ म्हणजेच यंगस्टार्स नांदेनी संघ. या मॅच मध्ये कमबॅक करावा लागेल, एखादी पार्टनरशिप रचावी लागेल, भागीदारी करावी लागेल. फुलटॉस बॉल इथे पाहूया, क्षेत्ररक्षक गॅप मध्ये, आणि बॉल गेला डीप एक्स्ट्रा कव्हर, बाउंड्री लाईनच्या बाहेर आलाय. दन 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 चौकार.
विचार केला मोहनच्या 2 बॉलचा, 2 बॉलवर 2 डॉट बॉल जे मात्र त्याच्या माध्यमातून टाकले गेले होते. त्यानंतर पुन्हा एकदा 3 बॉलवर 10 धावा खर्च करताना आपण मोहनला पाहतोय. इथे पाहावं लागेल अक्रॉस द लाईन बॉटम मॅनचा वापर चांगल्या पद्धतीने केला. एक सिंगल आणि पाहूया क्षेत्ररक्षण थोडं करा पाहायला मिळालं. त्याचं कन्वर्ट मात्र नक्कीच डबल डिजिट मध्ये होताना आपण पाहतोय. 2 धावा पुन्हा एकदा थोडंसं क्षेत्ररक्षण सातत्याने इथे चुका होताना आपण पाहतोय या मॅच मध्ये. इथे नक्कीच कोरावळे संघ इथे विचार करणं गरजेचं राहील. थोडंसं इथे क्षेत्ररक्षण म्हणजेच फिल्डिंग थोडी नक्कीच व्यवस्थित करावी लागेल. कारण की प्रोटेक्शन हे खूप महत्त्वाचं असतं प्रत्येक सामन्यामध्ये एका अर्थाने विचार केला तर क्रिकेटमध्ये. आणि आज पुन्हा एकदा तुम्ही या पाटगावकर चषकामध्ये दाखल झालेत आणि चांगल्या पद्धतीचा खेळ जर तुम्हाला करायचा असेल तर आपली फिल्डिंग देखील इथे सुधारवणं गरजेचं राहील. प्रत्येक फिल्डिंगमध्ये कॉलिंग देखील खूप महत्त्वाचं असतं. विचार केला तर 3 ओव्हरचा 3 ओव्हरमध्ये तब्बल 33 धावा आपण पाहतोय. आणि क्रमांक 4चं षटक जे मात्र मार्गस्थ असेल आणि गोलंदाज आपण पाहू शकाल तो मात्र आकाशला पाहतोय. इथून मात्र धावं येणं गरजेचं राहतील. दोन्ही संघाच्या दरम्यान हे मॅच आपण पाहतोय हाय व्होल्टेज ड्रामा पाहतोय. कारण की दोन्ही संघ ताकदीचे खेळाडू त्यांच्याकडे आहेत. कोणत्याही मोमेंटला सामना मात्र फिनिश करण्याची क्षमता दोन्ही टीमकडे आहे. आणि आता इथून मात्र या ओव्हरमध्ये अटॅक होईल का प्रश्नचिन्ह पडलाय. आकाश गोलंदाजी ट्रॅकवर आहे. ऑन साइडला आपण सध्याच्या घडीला पाहू शकाल प्रवीणला पाहतोय. इथे पाहावं लागेल चांगला शॉट सिलेक्शन केलाय आणि कव्हर पॉइंटला क्षेत्ररक्षण ला जबाब पाहायला मिळालं. थोडस नक्कीच एक धाव इथे कंप्लीट होताना आपण पाहिली आणि एका धावेच्या मदतीने धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या आपण पाहतोय 34 या आकड्यावर. तर पाहू शकाल आपण अल्पेशला पाहतोय आपण ऑन स्ट्राईकला आणि कॅमेरामॅनच्या भूमिकेत देखील आपण आपले आयोजक कल्पेश मार्केला आपण पाहतोय. इथे बॅटची कडा पाहूया. शॉट बॅकवर्ड पॉइंटला क्षेत्ररक्षण थोडं खराब पाहायला मिळालं. त्यानंतर शॉट थर्डमॅनचा क्षेत्ररक्षक बॅकअप देताना आणि 1 धाव 2 धाव आणि तिसऱ्या धावचा इथे प्रयत्न असेल आणि तिसरी धाव इथे कंप्लीट होऊ शकली नाही आणि विकेट इथे सॅक्रिफाईस करावी लागली बॅटर प्रवीणला आपली. विचार केला तर ज्या फिल्डिंगची आपण चर्चा करत होतो कोरावले संघाची आणि त्या फिल्डिंग कडनं सातत्याने चुका होताना आपण या मॅच मध्ये पाहतोय. थोडस इथे नक्कीच फिल्डिंगवर इथे लक्ष द्यावं लागेल कोरावले संघाला. खेळ चांगल्या पद्धतीने करतायत. गोलंदाजीच अत्यंत चांगली आहे. जबरदस्त फलंदाजी देखील आहे पण फिल्डिंग थोडीशी नक्कीच क्षेत्ररक्षण थोडं खराब पाहायला मिळते. इथे पाहावं लागेल गोलंदाजी ट्रॅकवर आकाशला आपण पाहतोय आणि पहिल्या बॉलवर 1 धाव खर्च केली. त्यानंतर दुसऱ्या बॉलवर 2+1 रनआउटची विकेट आणि तिसरा बॉल पुढील बॉल चांगल्या पद्धतीने गुड लेंथवर बॉल पडल्यानंतर नक्कीच खाली राहिला बॉल आणि जाऊन विसावतो विकेट कीपरच्या हातामध्ये. अशा पद्धतीने हा डॉट बॉल टाकण्यामध्ये यश इथे संपादन केलं गोलंदाज आकाश याने. अजूनही 3 बॉलचा खेळ असेल या इनिंग मधला. आकाश गोलंदाजी ट्रॅकवर अंतिम षटक. ओहो आडव्या बॅटने डीप मध्ये प्रोटेक्शन तिथे आहे सेट. 1 धाव इथे कंप्लीट आणि थोडी मिसफील पुन्हा एकदा पाहायला मिळाली. पहा सातत्याने या चुका करत असताना आपण कोरावले संघाकडनं पाहतोय. एक सिंगलचं डबल डिजिट मध्ये कन्वर्ट होत आहे. या चुका तुम्हाला महागात ठरू शकतात कारण की एका धावेचे महत्व क्रिकेटमध्ये खूप आहे हे तुम्हाला सांगणं नक्कीच कारण की सर्वांना माहित आहे एका धावेचं महत्व किती असतं क्रिकेटमध्ये. इथे पाहावं लागेल थोडीशी नक्कीच लाईन खराब पाहायला मिळाली आणि हा देखील व्हाईट बॉलच्या स्वरूपात विचार केला तर आणखीन 1 धाव टीमच्या खात्यामध्ये
ऍड होताना आपण पाहतोय धावसंख्या ती मात्र 39 या आकड्यावर. आकाश फुलटॉस बॉल इथे पाहावं लागेल. प्रहार केलाय क्षेत्ररक्षक येतोय बॉलवर वाईडिस लोंगॉनला. रोशन आला आणि नक्कीच एक धाव इथे कंप्लीट केली. चांगलं क्षेत्ररक्षण त्याच्या माध्यमातून इथे पाहायला मिळालं आणि नक्कीच एका धावेच्या मदतीने धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या आपण पाहतोय 40 या आकड्यावर. खरं तर या मॅच मध्ये नक्कीच फिल्डिंगची आपण चर्चा केली पण आता थोडंसं पुन्हा एकदा मनावर घेताना आपण कोरावले संघाला पाहतोय आणि अजूनही शेवटचा बॉल इनिंग मधला. ओहो इथे पाहू स्ट्रेट बॅटने डाऊन द बॉल आणि नक्कीच अलाउन द कार्पेट जमीनला गुदगुल्या करत लोंगॉन मध्ये ट्रॅव्हल झालाय बॉल. 2 धावा इथे कंप्लीट केला. तिसऱ्या धावाचा इथे प्रयत्न असेल आणि तिसरी धाव इथे कंप्लीट झाली यशस्वीरित्या आणि पाहावं लागेल चौथ्या धावाचा इथे प्रयत्न असेल आणि नक्कीच जीवाच्या आतंकेने या 3 धावा कंप्लीट होताना आपण पाहिल्या. पुन्हा एक शॉर्ट रन. ओके एक शॉर्ट रनचा कॉल जो मात्र पंचांनी दिलाय आणि एका अर्थाने 3 धावा इथे कंप्लीट केल्या होत्या तर शॉर्ट रन मुळे 2 धावा इथे मात्र गृहीत धरल्या जातील. गुड रनिंग. थोडीशी अति घाई संकटात नाही. नक्कीच थोडी घाई होतीच कारण की 3 धावा नाही तर 4 धाव्यांचा मानस इथे केला होता त्यामुळे 1 रन्स जी मात्र शॉर्ट धावली गेली आणि अशा पद्धतीने धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या आपण पाहतोय ती मात्र प्रथमतः बॅटिंग करणाऱ्या संघाचे म्हणजेच नांदेनी या संघाचे 42 धावा आणि आता आवश्यकता असेल 24 बॉल आणि 43 धावांची. तागवाडी पशेनी संघाचा कॅप्टन आणि तागवाडी संघाचा कॅप्टन दोन्ही संघाच्या कॅप्टन विनंती असेल रिक्वेस्ट असेल की टॉस साठी लगेच रिपोर्टिंग करायचे. चला त्याला सन्माननीय रवी सर यांच्या शुभ हस्ते हा नाणेफेकीचा कॉल इथे संपन्न होणार आहे. पशेनी संघाचा कॅप्टन कल्पेशजी मार्के यांच्या शुभ हस्ते हा नाणेफेकीचा कॉल. भरपूर मेहनत या स्पर्धेसाठी आपण पाहतोय आणि नक्कीच पाटगावकर चषक 2024 तागवाडी संघाने इथे नाणेफेकीचा कॉल जिंकून फिल्डिंग स्वीकारले आणि थोडासा मॅनेजमेंट कमिटीने आमचा निर्णय घेतलाय की थोडा उशिरा आल्या कारणाने तागवाडी संघाला 2 धावांची पानंटी जी मात्र दिली आहे. चला फिल्डिंग सेट करायचे स्पीडअप करायचे मित्रांनो. चला फिल्डिंग सेट करायचे. नांदेनी संघ आपली फिल्डिंग त्वरित सेट करायचे. चला स्पीडअप करा मित्रांनो फिल्डिंग सेट करायचे कारण की पाटगावकर चषक महासंग्राम रणसंग्राम आपण पाहतोय आणि नक्कीच सर्व सामने वेळेवर खेळवले जातात आणि शेवटचा सामना कोणताही बॅड लाईटच्या अपील नसणार आहे याची दक्षता तुम्ही घ्यायची आहे. चांगली स्पर्धा आपल्या भेटीला आली. जय हनुमान क्रिकेट संघ पाटगावकर चषक 2024 6 दैदित्यमान 16 आपण पाहतोय. भरपूर मेहनत आयोजकांची आपण पाहतोय. चला स्पीडअप करायचे फिल्डिंग सेट करायचे ते मात्र नांदेनी संघ आणि सलामीचे 2 बॅटर मैदानामध्ये दाखल होताना आपण पाहतोय. ज्या सागरवर आक्रमण झालं पहिल्या ओव्हर मध्ये तोच सागर आता मैदानामध्ये दाखल होताना आपण पाहतोय. एका साईडला सागर एका साईडला तुकारामला आपण पाहतोय. सागर शिंगोळे याचा जर विचार केला तर नक्कीच एक आक्रमण
खेळाडू म्हणून त्याची ओळख आहे आणि आज पुन्हा एकदा या पाडगावकर चषकामध्ये दाखल झालाय आणि त्याच्या सोबतीला आपण पाहतोय तुकाराम धुमाळला पाहतोय आणि गोलंदाजी ट्रॅकवर जर विचार केला तर निकेतनला पाहतोय. 4 षटकांचा हा सामना असेल. प्रथमतः बॅटिंग करणारी टीम म्हणजेच नांदेड या संघाने 42 धावा जोडल्या गेल्या. 43 धावांचं आव्हान असं. स्पीडअप करा, फिल्डिंग सेट करायचे, स्पीडअप घ्या मित्रांनो, कोणता वेळ दवरू नका कारण वेळेला खूप महत्व आहे क्रिकेटमध्ये आजकाल आणि नक्कीच तशा प्रकारची ही स्पर्धा देखील आपण पाहतोय. गेम इज ऑन. पहिलाच बॉल आणि इथे पाहूया बॅटन पॅड मध्ये चेंडू टाकायचा प्रयत्न केला होता. नक्कीच हलकीशी अपील पंचांकडे देखील केली होती. पंचांनी कोणतीही मात्र इथे दाद दिली नाहीये. अशा पद्धतीने विचार केला तर हा डॉट बॉल आपण पाहतोय सध्याच्या घडीला. गोलंदाज निकेतनच्या माध्यमातून सागर शिंगोळे नॉन स्ट्राईक एंडला उभा आहे. तुकाराम धुमाळ आपण ज्याला पाहतोय ऑन स्ट्राईकला. पहिला बॉल जो मात्र टाकण्यामध्ये यश इथे संपादन केलं निकेतन या गोलंदाजाने. जर्सी नंबर 1 ही आपण त्याच्या अंगावर परिधान केलेली पाहतोय. फुलटॉस बॉल ऑन साइडला आणि आउटफील्ड फास्ट आहे. बॉल थांबणार नाही. बॉल गेला डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा येतोय तुकाराम धुमाळच्या बॅटमधनं चौकार. या चौकाराने धावसंख्येचा श्रीगणेशा खातो गोलते 4 या धावेने आणि नक्कीच 43 धावांचं आव्हान जे मात्र सेट केलंय त्या आव्हानाला सामोऱ्या जाण्यासाठी आता मात्र नक्कीच तुकाराम धुमाळने देखील आपल्या संघाला कॉन्ट्रीब्युशन देण्याचं काम करताना आपण पाहतोय. निकेतन पुन्हा एकदा पुढील बॉल. ओहो इथे घडलंय काय पाहावं लागेल. क्विक सिग्नल पंचांचा नोचा आलाय आणि नक्कीच वेस्ट ऑफ साठी आपण थोडस इथे नक्कीच खूपच खराब बॉल जो मात्र पाहायला मिळाला गोलंदाज निकेतनच्या माध्यमातून आणि नक्कीच फ्री हिट बॉल असेल यानंतरचा आणि नक्कीच संधी असेल तुकाराम धुमाळकडे. संधी बनले, या संधीचं सोनं करेल का तुकाराम धुमाळ या मॅच मध्ये. निकेतन गोलंदाजी ट्रॅकवर पाहतोय आणि सध्या थोडीशी खराब लाईन त्याच्या माध्यमातून इथे पाहायला मिळाली आणि आता गोलंदाज इथे कमबॅक करेल का या मॅच मध्ये. ऑन साइडला इथे पाहावं लागेल. फटका थोडा फसलाय आणि क्षेत्ररक्षक धावतोय बॉलच्या मागे आणि बॉल थांबणार नाहीये. बॉल पुन्हा एकदा त्याच पद्धतीने गेलाय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा येतोय तुकाराम धुमाळच्या बॅटमधनं. आता निकेतनवर देखील आक्रमण जे मात्र सुरू झालंय गोलंदाज च्यावर म्हणजेच तुकाराम धुमाळ. इथे पाहावं लागेल 2 चौकार जे मात्र वसूल केलेत बॅटिंग करत असताना तुकाराम धुमाळने. इथे पाहावं लागेल पुन्हा एकदा अक्रॉस द लाईन बॉटम मॅनचा वापर इथे केलाय. क्षेत्ररक्षक होता शॉट फाईन लेगला आणि चांगलं फिल्डिंग जी मात्र तिथे पाहायला मिळाली आणि तोपर्यंत एक सिंगल आणि एका सिंगलच्या मदतीने धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या आपण 10 या आकड्यावर पाहतोय. बिनबाद 10, कोणती विकेट नाही आहे आणि विकेट घेणं गरजेचं राहील. सागर शिंगोळेचा विचार केला तर उंच पुरंदर तगडा खेळाडू आपण पाहतो आणि नक्कीच चांगली सातत्याने खेळली त्याच्या बॅटमध्ये आपण पाहतो आणि आता पुन्हा एकदा आपल्या संघासाठी इथे चांगली कामगिरी करेल का. हो इथे पाहावं लागेल ज्याची चर्चा करत होतो आणि त्याने मात्र आता पुन्हा आपले हात खोलायचे सुरुवात केले. सागर शिंगोळे ब्रँड नाही नाम नाही ब्रँड आहे बॉस. आलाय सिक्सर. तर नक्कीच षटकाराने धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या आपण पाहतोय 16 या आकड्यावर. आता नक्कीच प्रेशर मात्र दिसून येत आहे गोलंदाज निकेतनवर. ओहो आणखीन एक दमदार बॉल गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर. सागर शिंगोळ्याच्या बॅटमधून आलेला लागोपाठचा दुसरा षटकार.
पंचांना देखील प्रश्न पडला होता हा षटकार आहे की चौकार आहे, आणि नक्कीच त्यांनी देखील चेक केला आणि आता कॉन्फिडन्सली त्यांनी देखील आपलं हात वरती केलेत आणि लागोपाठचा दुसरा षटकार जो मात्र सागर शिंगोळ्याच्या बॅटमध्ये आपण पाहतोय. म्हटलं होतं, चर्चा केली होती या फलंदाजाची, एक आक्रमण खेळाडू म्हणून कोरावले संघासाठी चांगली कामगिरी करत असतो. आणि विचार केला आता 43 धावांचं आव्हान चेस करताना धावसंख्येचा विचार केला तर स्कोर कार्डवर आपण धावा पाहतोय त्या मात्र 22 या आकड्यावर. आणि आता पहिल्या ओव्हरचा विचार केला तर आता सहज आणि सोप्या रीतीने हे समीकरण आणून ठेवलंय दोन बॅटर म्हणजेच तुकाराम धुमाळ आणि सागर शिंगोळे या दोन फलंदाजांनी. अपेक्षांचं भरपूर ओझं होतं आणि त्या अपेक्षांना नक्कीच सातत्यात आणायचं काम या दोन फलंदाजांनी इथे केलंय. ते मात्र सागर शिंगोळे आणि तुकाराम धुमाळने. ऑन स्ट्राईकला आता आपण पाहतोय सागर नॉन स्ट्राईक एंडला पाहतोय. इथे पाहावं लागेल स्विजिटचा फटका खेळायचा होता, बॅटांनी बॉलचा इथे संपर्क नाहीये आणि नक्कीच हा बॉल येतो डॉट बॉल. कमबॅक या मॅच मध्ये करताना आपण सध्याच्या घडीला मनोज या गोलंदाजाकडनं पाहतोय कमबॅक करणं गरजेचं आहे. प्रथमचा ओव्हर करताना कोरावले संघाचा विचार केला तर सागरने थोड्या 17 धावा खर्च केल्या होत्या. त्यानंतर पुन्हा एकदा कमबॅक जो मात्र प्रकाशने करून दिलं, त्याच पद्धतीचं कमबॅक या मॅच मध्ये मनोज करेल का? ओहो, आणखीन एक आणि नक्कीच लाईन चेक केली आणि पंचाने देखील व्हाईट बॉलची ही घोषणा करताना आपण पाहतोय. रिव्ह्यूची नाहीये, ओके रिव्ह्यू नाहीये. जर पंच ऑनफिल्ड अंपायर जो डिसिजन देतील तो मात्र तुम्हाला सर्वांना मान्य करावा लागेल. आणि चांगला निर्णय आमच्यापर्यंत पोहोचला व्हाईट बॉलचा, आणि व्हाईट बॉलच्या स्वरूपात टीमच्या खात्यामध्ये धावसंख्येचा विचार केला तर 23 या आकड्यावर आपण पाहतोय. मनोज गोलंदाजी ट्रॅकवर पाहतोय उजव्या हाताने. क्रमांक 2चं षटक इथे मार्गस्थ असेल. ओहो, इथे पाहूया थोडासा टॉपिच लागलाय. क्षेत्ररक्षक येतोय बॉलवर आणि त्यानंतर थोडीशी फिल्डिंग खराब पाहायला मिळाली आणि नक्कीच एक सिंगल ची मात्र पाहायला मिळाली. आणि एका सिंगलच्या मदतीने धावसंख्येचा विचार केला तर आपण 24 या आकड्यावर पाहतोय. कॅचेस इन द मॅचेस क्रिकेटमध्ये मात्र हे सगळं सांगलं जातं आणि नक्कीच सातत्याने ते चुका मात्र होत असतात प्रत्येक फिल्डिंग करणाऱ्या टीमकडनं. आणि इथे देखील तुकाराम धुमाळची विकेट आवश्यकता आहे या मॅचमध्ये. त्या पद्धतीची गोलंदाजी करत होता मनोज, पण नक्कीच क्षेत्ररक्षकाने इथे साथ दिली नाहीये. सागर शिंगोळे ऑन साइडच्या दरम्यान पाहूया क्षेत्ररक्षक इथे पाहावं लागेल काय घडतंय मैदानामध्ये. आणि पंचाने देखील केले बोट आबालाकडे आणि विकेट लागते पहिली मैदानामध्ये बॅटिंग करणारी टीम कोरावले या संघाला. आवश्यकता नव्हती, थोडस कॉलिंग नक्कीच चुकीचं पाहायला मिळालं. सागर शिंगोळेने कॉल दिला होता, त्यानंतर पुन्हा एकदा रिटर्नचा कॉल देखील दिला होता. त्यानंतर तुकाराम धुमाळला मात्र हा कॉल समजला नाहीये आणि अशा पद्धतीने आपली स्वतःची विकेट इथे सॅक्रिफाईस करावी लागली या मॅच मध्ये. चांगली खेळी त्याच्या बॅटमध्ये देखील पाहायला मिळाली. 2 चौकार त्याच्या बॅटमधनं पाहायला मिळाले, एक म्हणजे 2 सिंगल धावा देखील पाहायला मिळाल्या. अशा पद्धतीने 10 धावांचं कॉन्ट्रीब्युशन आपल्या संघासाठी तुकाराम धुमाळ याच्या बॅटमधनं आपण पाहिल्या. ओहो, आक्रमण पुन्हा एकदा पाहावं लागेल. बॉल गेलाय सीमा रेषे पार. सागर शिंगोळेचं आक्रमण ब्युटिफुल, मॅक्झिमम पॉवरफुल आणि क्रिकेटचं सौंदर्य दाखवणारा नेत्रदीपक सिक्सर. षटकाराने धावसंख्या पुढे सरकते, धावसंख्या जाऊन पोहोचली ती मात्र 30 या आकड्यावर. अजूनही 13 धावांची आवश्यकता मॅच मध्ये असेल. सागर शिंगोळेची विकेट खूप महत्वाची आहे हे मात्र मी नक्कीच मॅच सुरू होण्याच्या आधी ते सांगलं होतं आणि आता सध्या त्याच पद्धतीची कामगिरी या मॅच मध्ये करताना 3 षटकार त्याच्या बॅटमध्ये आपण पाहतोय सागर शिंगोळेच्या.
ओहो, इथे स्ट्रेट बॅटने प्रहार केलाय, लॉफ्ट केलाय, क्षेत्ररक्षक येतोय लॉंग ऑनला आणि त्याच्याकडनं होते चूक. रोशन होता बॉलच्या खाली आणि नक्कीच आणखीन एक सागर शिंगोळेच्या बॅट मधून आलाय लॉंग ऑनच्या दरम्यान चौकार. अजून एका बॉलचा खेळ बाकी असेल या ओव्हर मधला. विचार केला तर 43 धावांचा आव्हान होतं. 43 धावांचा पाठलाग करताना सध्याच्या घडीला धावसंख्येचा विचार केला तर 34 धावा टीमच्या स्कोअर कार्डवर आपण पाहतोय आणि आता आवश्यकता असेल 13 बॉल आणि 9 धावेंची. या मॅच मध्ये चित्र काय पालटून ठेवले सागर शिंगोळे या फलंदाजाने. मनोज त्याच्यावर देखील आक्रमण मात्र होताना आपण पाहतोय. 5 बॉल 22 धावा आणि आता मात्र 6 बॉल आणि 28 धावांची खेळी त्याच्या बॅट मधनं सागर शिंगोळे या मैदानामध्ये आगीचे तोफे फोडताना आपण पाहतोय. व्हॉट बॅटिंग. क्रमांक 2चं षटक देखील इथे कंप्लीट झालं. त्याच्यावर देखील आक्रमण आणि आक्रमण जे मात्र महाला मिळालं फलंदाज सागर शिंगोळेचं. आणि आता विचार केला तर 3 धावांची आवश्यकता असेल. 12 बॉल आणि 3 धावांची आवश्यकता. या मॅच मध्ये प्रयत्न भरपूर कमी पडले ते मात्र फिल्डिंग करा टीमचे आणि नक्कीच एक फिल्डिंग करा टीमला जर विकेटची आवश्यकता होती ती विकेट देखील इथे मिळाली नाहीये. आणि अशा पद्धतीने आता संकट आलाय आणि संकटाच्या छायेत मात्र उभा असणारा संघ आपण पाहतोय तो मात्र नांदेणी संघ. ओहो, पुन्हा एकदा स्ट्रेट बॅटने पाहावं लागेल. क्षेत्ररक्षक येतोय बॉलवर आणि एक धाव इथे कंप्लीट आणि नक्कीच एका धावेच्या मदतीने धावसंख्या आपण पाहिली गेली तर नक्कीच 41 या आकड्यावर. चांगलं या मॅच मध्ये नक्कीच प्रयत्न जबरदस्त कामगिरी म्हणजेच फलंदाजी करणारी टीमची राहिली ती मात्र कोरावले संघाची आणि तितक्याच जबरदस्त गोलंदाजी देखील पाहायला मिळाली ती मात्र कोरावले संघाची. अत्यंत चांगली मात्र कामगिरी या मॅच मध्ये करताना आपण कोरावले संघाला पाहतोय. हा बॉल येतोय डॉट बॉल. अजूनही विजयासाठी 2 धावाचं अंतर मात्र राहिलंय. या 2 धावा मात्र नक्कीच सागर आपल्या स्टाईलने इथे मात्र हा सामना संपुष्टात करेल का, फिनिश करेल का MS धोनी स्टाईलने पाहावं लागेल. ओहो, यावेळेस MS धोनी स्टाईलने हा सामना केलाय फिनिश आणि नक्कीच चांगल्या पद्धतीची फलंदाजी करून आपल्या संघाला इथे विजय संपादन करून दिलाय सागर शिंगोळे याने. आणि नक्कीच चांगल्या पद्धतीचा खेळ मात्र राहिला तो मात्र संघर्ष चांगला राहिला तो मात्र नांदेणी संघाची. आणि पुढच्या टुर्नामेंटसाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा देऊयात आणि ऑल द बेस्ट. ते म्हणजेच कोरावले संघ त्यांचा देखील चांगला खेळ राहिला आणि एक विजय संपादन केला. आणि नक्कीच नो डाऊट ज्याच्या बॅटमधनं आपण 8 बॉल आणि 34 धावांची खेळी पाहिली म्हणजेच सागर शिंगोळे ठरतोय मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. चला आमच्या